पण 2025 आत्ताच चालू झालं म्हणजे मार्च आत्ता आपण आहोत मार्चमध्ये. तू काही तुझे रिझॉल्युशन्स केले 2025चे की या वर्षात आपण हे करूया किंवा या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊया असं काही केलंय? हो, मी कामावरती लक्ष, फॅमिलीला टाईम देणं आणि स्वतः आतून मनातून खूप खुश राहणं. कारण तुम्ही खुश असाल तर सगळं आपोआप छान होईल. कारण 2 वर्ष ना माझे इतके रडण्यात, डिप्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गेले. मी कधी कोणाला हे बोलले नाही ॲक्च्युली. कारण प्रत्येकाला त्रास असतो. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा असतो. पण ना ते त्रास करून करून ना मला एक तर मी कोणाला सांगायची नाही की मला ते सिम्पती हा प्रकार नाही आवडत वगैरे. घरच्यांना सांगितलं तर टेन्शन येणार. मग मी सायकायट्रिस्टकडे जायला लागले की कुठेतरी आपल्याला हे बाहेर काढावं लागेल. असंच राहून तुम्ही काहीच नाही करताय, 4-4 दिवस बेडवर पडला, TV बघताय, तिथेच पडून खाताय टाकताय. सो मला स्वतःची लाज वाटली की हे चुकीचं करते मी. आणि ज्या दिवशी हे ठरवलं त्या दिवशी मी उठले आणि म्हणजे विचार केला की हे नाही करायचं आता, कितीही प्रॉब्लेम्स येऊ दे आयुष्यात. मग त्याच्यानंतर हळूहळू कामं यायला लागली आणि ते कामातून मग पॉझिटिव्ह तुम्ही विचार करत पुढे जाता. पण ते 2 वर्ष जे होते, मी आयुष्यात एवढे वाईट दिवस मी पाहिले नव्हते. बिकॉज जेव्हा लोक तुमच्याबद्दल खूप वाईट बोलतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि ते माझ्याबद्दल बोलणं चालू झालं होतं. एक तर माझे कोणी फ्रेंड्स नाही, मी कोणावर हँगआउट करत नाही, पण तरीही तुमच्याबद्दल वाईट बोलतात. मग का? त्यामुळे म्हटलं नकोच मला कोणी, मी माझं काम करेल, जाईल, मस्त मजा करेल आणि राहील. आता बरी आहेस तू? अगदी छान, खुश आहेस आता? हो हो. ते 2 वर्षापूर्वी. बरोबर. आणि तो फेज असतो एक जो पास केल्यावर. एक्झॅक्टली. हो. आणि प्रत्येकाला होतं मला हे वाटतं. फक्त काही जण बोलतात, काही जण नाही बोलत. मी स्टोरीवरती टाकायची की मेंटल हेल्थ किती महत्त्वाची वगैरे. तर त्याच्यावरती माझेच काही लोक म्हणायचे, अरे कशाला टाकतेस, लोकांना असं वाटेल की तुला सायकॅट्रिस्टची गरज आहे, असं का पडली तुला, तू डिप्रेशनमध्ये, हे काय फरक पडतो, सर्दी खोकला झालं जातं ना तुम्ही, मग यात बघायला काय प्रॉब्लेम आहे, हा तर त्याच्यापेक्षा मोठा आजार आहे. खरं आहे. आणि ना याच्याबद्दल बोलणं पण खूप गरजेचं आहे. आणि खूप छान झालं की तू हे सांगितलंस आज इथे.